सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी कौशल्य, नवकल्पकता आणि टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण सादर करीत राष्ट्रीय स्तरावरील गो कार्ट डिझाईन चॅलेंज स्पर्धेसाठी आकर्षक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी गो कार्ट तयार केली आहे। कोइंबतूर येथे 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 13व्या राष्ट्रीय गो कार्ट स्पर्धेत ही कार सहभागी होणार आहे। संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते या गो कार्टचे अनावरण करण्यात आले आहे। यावेळी प्राचार्य डॉक्टर रमण बाने, उपप्राचार्य गजानन भोसले, सर्व विभाग प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते। मॅन्युफॅक्चरिंगचा एक्सपिरियन्स सांगायचा झालं तर खूप क्रेझी होता। त्याच्यामध्ये आमची टीम आहे त्याला 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं। सो फर्स्ट टीम आमची इकडे जिगचं काम करत होती, म्हणजे याच एरियामध्ये, आणि एक टीम आमची पुण्याला गेली होती, आणि एक टीम जेवढे पण टेक्निकली हेल्प आम्हाला लागणार होती पुण्याला, ती एक टीम इकडे बसून आम्हाला करत होती। आणि त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आम्ही मोस्ट ऑफ द पार्ट मॅन्युफॅक्चर वेंडर्सकडून केले। त्याच्यामध्ये पॉवर ट्रेनचं सांगायचं झालं तर स्प्रॉकेट, हब, त्याच्यानंतर शार्प वगैरे सगळं आम्ही तिकडे मॅन्युफॅक्चर केलं। त्याच्यामध्ये आम्ही लेझर कटिंग, त्याच्यानंतर वॉटर जेट आणि वेगवेगळ्या मशिनरीचा इक्विपमेंटचा यूज केला। आणि ब्रेकचं सांगायचं झालं तर रोटर, त्याचा हब, हे सगळं आम्ही तिकडून मॅन्युफॅक्चर करून घेऊन आलो। आणि चेसिसचं सांगायचं झालं तर चेसिसमध्ये CNC बेंडिंग आम्ही तिकडे पुण्यावरून केली, आणि बाकी सगळं प्रोफायलिंग वगैरे ते टीग वेल्डिंग इकडे आम्ही केली, आणि प्रोफायलिंग आम्ही इन हाऊस केली ह्याची। आणि स्टेअरिंगचं सांगायचं झालं तर स्टेअरिंगमध्ये जे सगळे कंपोनंट होते ते आम्ही पुण्यावरून मॅन्युफॅक्चर करून घेऊन आलो, आणि एक्सपिरियन्स चांगला होता मॅन्युफॅक्चरिंगचा। We are from Yashwantrao Bhosle Institute of Technology from BKC. So we participating in a GKDC 13th season for the first time. आम्ही गो कार्ट बनवले आहे डिग्री आणि डिप्लोमाच्या स्टुडंट्सने मिळून। सो डिग्री आणि डिप्लोमामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि कम्प्युटर ब्रांचचे स्टुडंट्सने एकत्र येऊन असा हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे, तसेच आमचे टीचर्स, आमचं इन्स्टिट्यूट आणि आमचं कॉलेज ने भरपूर सपोर्ट केलेला आहे आम्हाला या गोष्टीमध्ये। आणि जो आम्ही प्रोजेक्ट बनवला आहे तो आम्ही कोइंबतूरला प्रेझेंट करायला चाललो आहे। सो आम्ही कोकणमधून रिप्रेझेंट करतोय आमच्या कॉलेजला पण, आणि जे आमचं कॉलेज आहे, आणि सिंधुदुर्गमधून हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे। सो आम्ही तो कोइंबतूरमध्ये रिप्रेझेंट करतोय एका नॅशनल प्लॅटफॉर्मवरती। सो थँक्यू फॉर कॉलेज टू सपोर्ट अस इन एव्हरी सिच्युएशन। आणि जे आमचे मेंटॉर्स आहेत त्यांना पण मी थँक्यू बोलेल, जे आमचे टीचर्स आहेत त्यांना पण मी थँक्यू बोलेल, तसेच जे स्पॉन्सर्स आहेत त्यांनी पण आम्हाला भरपूर हेल्प केलेली आहे। सो ज्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही पार्टिसिपेट करणार आहोत त्या कॉम्पिटिशनचं नाव GKDC म्हणजे गो कार्ट डिझाईन चॅलेंज। हा त्यांचा 13th सीझन आहे, आणि हा एक नॅशनल लेवल इव्हेंट आहे। या इव्हेंटमध्ये 2 मेन इव्हेंट असणार, एक आपला स्टॅटिक आणि डायनामिक। डायनामिकमध्ये आम्हाला या गो कार्ट डिझाईन करायला एक रूल बुक दिले आहे, त्या रूल बुक प्रमाणे आपलं सगळं सॅटिस्फाय झालं आहे हे चेक करण्यात येते। प्लस एन्ड्युरन्स, स्किड पॅड, ब्रेकिंग टेस्ट अँड एक्सेलरेशन हे तिथे घेतले जाणार। आणि स्टॅटिकमध्ये आपले कॉस्ट रिपोर्ट प्लस एव्हरीथिंग प्रेझेंटेशन, जशी आपली डिझाईन कशी केली हे सगळं सांगितलं जाणार। टीममध्ये टोटल म्हणजे 5 डिपार्टमेंट्स आहेत। त्यात आलं पॉवर ट्रेन, चॅसी, स्टेअरिंग, ब्रेक्स आणि इलेक्ट्रिकल। हे चार डिपार्टमेंट मिळून आपण हा गो कार्टचा प्रोजेक्ट सक्सेसफुल बनवला आहे। तर ह्या चेसी म्हणजे गाडीचं मेन स्ट्रक्चर असतं, ते आम्ही परफेक्ट अनालिसिस केली आहे त्यासाठी, आणि मटेरियल
आणि वेट डिस्ट्रीब्युशन हे सर्व अनालिसिस करून कॅल्क्युलेट करून आम्ही सर्व केलंय. त्यानंतर पॉवर ट्रेन मध्ये आम्ही जे इंजिन रिलेटेड पार्ट्स आहेत ते मॅन्युफॅक्चर केले. इंजिन आम्ही विकत घेतलं, बाकी शाफ्ट, स्प्रॉकेट आणि सर्व आम्ही मॅन्युफॅक्चर केलं आणि त्याची पण आम्ही अनालिसिस केली. नंतर येतं स्टेअरिंग, त्यासाठी लागणारा सर्व अँगल आम्ही स्वतः कॅल्क्युलेट केलाय आणि जे काय आमची गरज आहे त्यानुसार आम्ही स्टेअरिंगचे कॅल्क्युलेशन ठेवले आहे, जसं की रेडियस, नकल अँगल आणि वगैरे. त्यानंतर येते इलेक्ट्रिकल्स मध्ये आम्ही वेगवेगळे मॉडिफिकेशन केले आहे. मेन ज्या गाडीच्या हार्नेस मध्ये आम्ही किल स्विच लावलाय, जेणेकरून एमर्जन्सी मध्ये काय झालं तर बाहेरून पण आम्ही गाडी बंद करू शकतो फक्त एका बटनाने. थँक्यू. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.